नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये वाढणाऱ्या विजेच्या बिलापासून वाचण्यासाठी लोक सोलर पॅनल लावत आहेत. देशामध्ये रूफटॉप सोलर अर्थात छतावरील सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारनं खास PM सूर्यघर योजना आणलेली आहे. या योजनेबाबत एक मोठी अपडेट सध्या समोर येते. PM सूर्यघर योजनेअंतर्गत केंद्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलंय की जे ग्राहक या योजनेअंतर्गत मिळणारं केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणजेच सबसिडी घेऊ इच्छित नाहीत ते गिव्ह इट अप हा पर्याय निवडून नॉन DCR सोलर पॅनलचा वापर करू शकतील. ही सूट 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे जास्तीत जास्त लोकांना रूफटॉप सोलर बसवण्याची संधी मिळेल असा सरकारचा विश्वास आहे. तसेच ग्राहकांना सोलर पॅनल निवडण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. ऊर्जा उद्योग आणि विविध भागधारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं मे 2025 मध्ये एक आदेश जारी केला होता, ज्या अंतर्गत 1 जून 2026 पासून सोलर PV सेल्ससाठी लिस्ट 2 चे नियम लागू करण्यात आले होते. देशांतर्गत सोलर उत्पादनाला चालना देणं हा यामागचा उद्देश होता. PM सूर्यघर योजनेअंतर्गत गिव्ह इट अप हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना आता या अनिवार्यतेमधून सूट मिळणार आहे. म्हणजेच ते नॉन DCR सोलर पॅनल देखील बसवू शकतील. ही सूट केवळ योजनेअंतर्गत येणाऱ्या निवासी रूफटॉप सोलर प्रोजेक्ट्सनाच लागू असेल. योजनेबाहेरील इतर सोलर इन्स्टॉलेशनवरती ALMM हे नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. PM सूर्यघर योजनेअंतर्गत साधारणपणे सबसिडी मिळवणाऱ्या ग्राहकांना सरकारनं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन हे करावं लागतं. यामध्ये डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट म्हणजेच देशांतर्गत उत्पादित केलेलं सोलर मॉड्यूल वापरणं आणि इतर अटींचा समावेश आहे. मात्र आता ज्यांना सबसिडी नको आहे ते गिव्ह इट अप हा पर्याय निवडू शकतील. या पर्यायाअंतर्गत ग्राहकांना नेट मीटरिंगची सुविधा तर मिळेल, परंतु केंद्र सरकारची सबसिडी मात्र मिळणार नाही. त्या बदल्यात त्यांना DCR मॉड्यूल किंवा ALMM लिस्ट 2 शी संबंधित काही कडक नियमांचं पालन हे करावं लागणार नाही. असं सर्व अर्ज PM सूर्यघर राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातूनच केले जातील. यासाठी इतर स्वतंत्र कुठल्याही पोर्टलवरती सूट मिळवण्यासाठी अर्ज भरण्याची गरज पडणार नाही. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे सोलर पॅनल निवडण्याचा पर्याय मिळेल. सध्या अनेक भागांमध्ये DCR मानांकनाचे मॉड्यूल्स मर्यादित प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि वाढत्या मागणीमुळे त्यांची किंमतही जास्त असू शकते. तज्ज्ञांच्या मते 3 किलोवॅटचा रूफटॉप सोलर सिस्टम साधारणपणे 1,80,000 ते 2,30,000 रुपयांच्या दरम्यान पडू शकतो. अशा सिस्टीमवरती केंद्र सरकारकडनं 78,000 रुपयांपर्यंतची सबसिडी उपलब्ध आहे. गिव्ह इट अप हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना ही सबसिडी मिळणार नसली तरी ते आपल्या गरजेनुसार बजेटनुसार नॉन DCR पॅनल्स निवडू शकतात, ज्यामुळे बऱ्याच प्रकरणांमध्ये इन्स्टॉलेशनचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. देशभरामध्ये रूफटॉप सोलरचा वेगानं विस्तार करणं हा सरकारचा यामागचा हेतू आहे. अशावेळी जेव्हा देशांतर्गत पातळीवरती DCR मॉड्यूल्सची उपलब्धता आणि मागणी यामध्ये तफावत दिसून येते, तेव्हा ही सूट अनेक ग्राहकांसाठी मोठा दिलासा घेऊन आली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सबसिडी सोडण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे, कारण अनेक राज्यांमध्ये अतिरिक्त राज्य सबसिडीचाही फायदा मिळत असतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारनं सबसिडी घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केलाय. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.